हाय सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. ॲक्च्युली हे इंट्रोडक्शन मी खूप नंतर शूट करते कारण एक जो व्हिडिओ मी आता पोस्ट करणार आहे, हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलं की ह्याची थोडीशी प्रस्तावना दिली गेली पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं की एक छोटासा सुरुवातीचा चंक रिशूट करूया. तर झालं असं की तुम्ही बघितलं असाल 10 मेला थ्रेड अँड ठुमकाची एक ॲड आउट झाली होती मदर्स डेची आणि त्या ॲडला इंस्टाग्राम, यूट्यूबवरती माझ्या ऐश्वर्याताई आणि सुरुची आम्हा तिघींच्याही प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या आणि खूप व्ह्यूजसुद्धा आले होते आणि खूप गोड मेसेजेस आले होते त्या ॲडसाठी. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल. तर असं झालं होतं की भरापूर्वी जेव्हा आमचा असा विषय झाला होता की आपण थ्रेड अँड ठुमकाचं काहीतरी आत्ता हळूहळू ब्रँड मोठा होतो आहे, तर मग आपण काहीतरी शूट केले पाहिजेत, प्रोफेशनल रील्स वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्यामध्ये अचानकच एक अशी कॉन्सेप्ट आली होती माझ्या डोक्यात की आपण कोलॅबरेशन्स करतो जनरली अशा वेळेला जेव्हा आपल्याला ब्रँड मोठा करायचा असतो. सो कोलॅबरेशन सध्या एवढं फॅड आहे, तर मग हे कोलॅबरेशन जर का आपल्या खरंच मोस्ट मिनिंगफुल व्यक्तीबरोबर केलं तर काय. आणि त्यातून ही आयडिया आली आणि एक छोटीशी कॉन्सेप्ट सुचली आणि आय स्टील रिमेंबर मी कारमध्ये होते. मी इमिडिएटली ऐश्वर्याताई आणि सुरुचीला फोन केला होता आणि मी त्यांनाच भेटायला चालले होते, पण मला ते राहवलं नाही आणि मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की ऐका नाही असं सुचलं आहे. आणि लकीली 10 मेला मदर्स डे होता, तर आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि ऐश्वर्याताई आणि सुरुचीला ती खूप आवडली आणि ती म्हणाली हे आपण शूट करूया. आमचा एकंदर शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की आम्ही किती घरगुती ती ॲड शूट केली आणि किती खरी ॲड ती शूट केली आहे. आणि ह्या ॲडमुळे सुद्धा आम्ही असं म्हणतो ना की 1 स्टेप क्लोजर टू आवर मदर असं झालं आहे, कारण आम्ही आमच्या आयांबरोबर शूट केलं आहे आणि हे कायम खूप 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 स्पेशल शूट असणार आहे आम्हा तिघींच्याही आयुष्यांमधलं. तर त्यामुळे म्हटलं की एक थोडंसं सुरुवातीला सांगावं की कशी ही गोष्ट घडली. ऑल्सो पहिल्यांदाच मी काहीतरी लिहिलं आणि डिरेक्ट केलं आहे, तर खूप असं तुडतुड होत होतं, बट ते खूप छान झालं आहे आणि खूप सुंदर अशी टीम होती. स्वप्नील आणि जो आमचा व्हिडिओग्राफर आहे तो स्वप्नील परब, त्याचबरोबर श्रीनाथ म्हात्रेने म्युझिक केलं अगदी एका दिवसात. लिटरली 24 तासांआधी मी त्याला सांगितलं, कारण आम्ही बिलकुल खुश नव्हतो जे आम्ही यूट्यूबवरनं म्युझिक घेतलं होतं हे कॉपीराईट फ्री वगैरे, तर ते अजिबात चांगलं वाटत नव्हतं. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की नाही, आपण जरा प्रोफेशनली म्युझिक करून घेऊया. आणि कसं गोव्यावरनं वगैरे कोऑर्डिनेट करून आम्ही 15 दिवसांच्या गॅपमध्ये 2 दिवसांमध्ये हे शूट केलं आहे आणि ते फायनली तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि ते तुम्हाला आवडलं, तर त्याचे BTS तुम्हाला आता बघायला मिळणार आहेत. सो बघा, नक्की एन्जॉय करा. आय होप यू लाईक द BTS ऑल्सो. आता अचानकच ताईंच्या आदेशाप्रमाणे हा व्हिडिओ करायला घेतला आहे, कारण आज खूप 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 जास्त स्पेशल दिवस आहे आणि तो ह्यासाठी आम्ही जमलो ऐश्वर्याताईच्या घरी. आणि तुम्हाला दिसतात का मागे इकडे लाईट्स आहेत आणि भरपूर सामान ठेवलं आहे. त्याचं कारण असं की थ्रेड अँड ठुमकाची आम्ही पहिली एक ॲड शूट करतो आहे आणि ती खूप स्पेशल ॲड आहे. आय डोंट नो आता हा व्हिडिओ यायच्या आधी ती ॲड आलेली असेल का नंतर असेल, पण म्हणून किती जास्त बोलू शकते याविषयी तेही माहिती नाही. पण आम्ही असंच तिघी मिळून करतो आहे छानपैकी. ती बघ किती बिझी आहे आणि बघा स्वप्नील आणि त्याची पूर्ण टीम आली आहे. तर खूप गोड अशी ॲड शूट करतो आहे आणि मी तुम्हाला दाखवते की हे बघा, हा असा सेटअप आहे. त्यानिमित्ताने सुरूच्या हातात खूप दिवसांनी चहा आला आहे, हे बघा. आणि आता पहिला मास्टर झाला आहे आपला. कधीच आत्तापर्यंत कोणाबरोबर कोलॅबरेशन केलं नाही आहे, म्हणजे जे जनरली इंस्टाग्रामवरती आपण करतो, कोलॅबरेट करतो, तर पहिलं कोलॅबरेशन आहे हे थ्रेड अँड ठुमकाचं, असं मी तुम्हाला सांगू शकते. आणि खूप ॲक्च्युली मला असं वाटतं की तुम्हाला तोपर्यंत ॲड कळलीच असेल काय, त्याच्यानंतरच हा व्हिडिओ आउट होईल. कारण आत्ता जे मेन कलाकार आहेत ह्या सगळ्या ॲडमधले, ते तुम्ही जेव्हा या ब्लॉगमध्ये बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कसली ॲड आहे. तर ही मदर्स डे स्पेशल ॲड करतो आहे आम्ही. आणि आज आम्हा तिघींचा एक सीन आणि प्लस सुरूच्या आईबरोबर एका दिवसाचं शूट आहे, तर ते सुद्धा बघायला तुम्हाला मजा येणार आहे. कारण सुरूची आई पहिल्यांदा कॅमेरा फेस करणार आहे आणि ती खूप जास्त नर्वस आहे. हो, म्हणजे आजच्या शूटमध्ये. तर आज 17 तारखेला आम्ही पहिला
पहिलं शूट करतोय आणि नंतर 29 तारखेला डोंबिवलीला जाऊन माझ्या आणि ऐश्वर्याताईच्या आईबरोबर शूट करणार आहोत. तर सगळ्या आया खूप नर्वस आहे. मी तर माझ्या मम्माला अजून सांगितलं पण नाही आहे. बट येस, वी आर व्हेरी मच एक्सायटेड, सो एक्सायटेड. पहिला लुक झाला आहे, त्याच्यातली ॲड शूट म्हणजे तो सीन शूट झाला आहे. आता आम्ही पुढचा सीन शूट करतो आहे आणि लेट्स. आता हा फोन कट आहे आणि तुम्हाला असं इमॅजिन करायचं की आम्ही आमच्या घरातनं करतो. वेळेस हे सगळं ऐश्वर्याताईच्या घरी शूट होतं. कॅमेरा रोलिंग, साऊंड रोलिंग, ॲक्शन. मी कधीच ग्रँटेड नाही धरणार माझ्यासाठी जे काही करत असते. थँक्यू. आय लव्ह यू. माझा शॉट झाला आहे. आता आहे या ताईंचा शॉट. म्हणून ते थँक्यू फॉर काही तू तुझं असतो. थँक्यू फॉर ऑलवेज. सो अजूनची ताईचं वाक्य केलं आहे, मी आपल्याला त्यात सुरुवात घ्यायला. पल्लू तुझं पार्सल आलं आहे का? माझं नाही आहे, तुझंच आहे. 8 महिने पूर्ण झाले ना ताई, तू कसं घेणार आहेस? 8 महिने पूर्ण झाले ना प्रेग्नंट होताला. सो ॲज इफ ते कंटिन्युएशन आहे त्याच कॉन्व्हर्सेशनचं तसं बोल. मग माझं पहिलं काय तिच्यानंतरचं? हिचं आहे की माझी नाही आहे, माझं नाही आहे, तुझंच आहे. 8 महिने पूर्ण झाले ना प्रेग्नंट. माझं नाही आहे, तुझंच आहे. 8 महिने पूर्ण झाले ना प्रेग्नंट होताला. म्हणून तुझ्यासाठी पाठव. म्हणून तुझ्यासाठी पाठवलं. थँक्यू आई फॉर ऑलवेज. थँक्यू आई फॉर ऑलवेज बी. ते आईच ऐकलं जाणार आहे म्हणून तुझ्यासाठी पाठवलं. ताईने सेट रेडी केला इकडे. इथे बसवायचं. ही चेअर काढू का? असे दिसतात. नाही ॲक्च्युली नाही दिसत तसे. चांगलं. झोपाळा एकदा ओढून दाखव. चले. कोणत्या शॉटमध्ये हे तुला काहीच दिसलं नाही ना? कॅमेरा रोलिंग, साऊंड रोलिंग, ॲक्शन. म्हणून तुझ्यासाठी पाठवलं. थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर. येतोय काय रे? नाही, थोडासा लेफ्ट राईट हो. नाही, ओके. म्हणून तुझ्यासाठी पाठवलं. थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर. कट. हे बघ. कॅमेरा रोलिंग, ॲक्शन. म्हणून तुझ्यासाठी पाठवलं. थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर आई. दिसली आहे आणि डायरेक्टली फोनचा आवाज आला. ताईने फोन उचलला आणि ती काम करत करत आईशी बोलते. जिकडे ती म्हणते की नाही तुझंच आहे. प्रेग्नंट तुमकाला 8 महिने पूर्ण झाले ना म्हणून तुझ्यासाठी हे कव्हर होऊ शकतं का बाई? मी फोन वाजला. बोललो तुझं काहीतरी पार्सल आलंय का? अगं माझं नाही तुझंच आहे. प्रेग्नंट तुमकाला 8 महिने पूर्ण झाले ना. मस्त झालंय शूट, एकदम सुंदर उत्तम शूट झालंय. आता बघूया. ज्यामध्ये काही अर्थच नाही, सगळं बंद आणि एवढी जड दरवाजे. चला तर मग आपली एक महत्वाची आर्टिस्ट आपली वाट बघते. स्टडीज आहे. नाईस. अजून एकदा फिरव. ब्युटिफुल. सुट्टीला टाकले ना, थोडं हल्लं, परत घे, स्मोक घे.
या. बस ओके जास्त पुढे नको तू लुकला थांबतेस मस्त. रोलिंग ॲक्शन. लावा आई गाण्याला लावा. विचारे काय काय 8 महिने पूर्ण झालेत ना ब्रँडला म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय. थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट आई. छान खळखळून हसा आता एकदम मोठ्याच्याच घेऊन ठेव. हा कानाला लावा फोन आणि भरपूर हसा जोरात असा. हा. असं थोडं बरोबर. हा, आता कसं सुपर सुपर. त्यांनाच पाठव चालणार आहे. म्हणून मी राहतो. नाही नाही ऑलरेडी आहेत. Open अश्वताईच्या च आईने दरवाजा उघडलाय तिकडे त्यामुळे हा उघडा आहे. आता हा फक्त शोभा विचार. पण तुझं शोल्डर आणि हे चांगलं दिसतंय. जरा पुढे जा. मॅच होते का? बस हे बघ. हा आई दिसतायत व्यवस्थित. आई अजून पुढे आली आहे. हा आईंच्या चेहऱ्यावरती ती जाळी राहू दे. सुपर फोकस हवाय. नको आईंवरती नको फक्त शोभा. हो मीच असं म्हणते. रेडी मग इथे राहू दे. हा. माईक लावूया का? हा. असं राहू. तर मग आताच होऊन जाईल. त्याच्यावरतीच राहू. कारण की मग फॅन बंद करून टाक. शोभा रेडी. 3, 2, 1 ऍक्शन. शोभा हा मीच. अजून एक घेऊन ठेवूया. ठीक आहे ठीक आहे. दरवाजा बंदच ठेव. हा दरवाजा बंदच. दरवाजा राहू दे तसंच. तुम्ही हा? तिकडेच थांबा फक्त. हे फक्त हा मीच म्हणा. शोभा असं काहीतरी होतंय. किती गोड दिसत आहेत दोघी. ते असे बोलत असतानाच तू करून टाका शूट. अजून वेळ आहे. हा सेटिंग चाललंय. तुम्ही तोपर्यंत रिलॅक्स व्हा. माझी ठरलेली कधीच मी दिसत नाही माहितीये ना. रेकॉर्ड आहे सुरू आता. तुळस बघितलीस का ताई? तिची येते आणि आपण रेडी आहोत. कर्टनवर अर्धी जी शॅडो होते बघ. रोलिंग हे लाईट हलवू नको. काहीच करू नको. छान. हा असा जोरात दोघी. एक लाफ्टर येऊ दे. हा हा नाही छान. नाईस गुड सुपर. झालेत. ॲड शूट करून झालंय. आता आम्ही परवा कल्याणचं एक्झिबिशन आहे तर त्याचा व्हिडिओ केला आहे. तुम्ही ब्लॉग तुमचा अपलोड कधी करणार आहात तो? मला नाही माहिती. लवकर कदाचित करायला सांगा. ही खूप टाइमपास करते आणि खूप लेट अपलोड करते. खरं तर ॲक्च्युली मला हे थायलंडच्या आधीच करायला लागेल कारण मग Oh my God, थायलंडचे म्हणजे वेगळे तुम्ही व्हिडिओज. जिथे थायलंडला जाणार हे पण मला कळलं तेव्हा. त्यामुळे कसं आहे आणि आमच्यासाठी खूप शॉपिंग करणार आहे. येस खूप छान सुंदर 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 प्रॉडक्ट्स घेऊन येणार आहे मी आमच्यासाठी. तर थायलंडचं पण शॉपिंग होणार आहे. आणि तर मग जयपूरचं अजून होतोय. थायलंड हे जयपूरचं नाही केलंय मी. न काहीच नाही दाखवलंय. जरा गडबडीत थायलंड गडबड. काय करतेस? शॉपिंग मॉल करणार आहे. आता जाणार थायलंडला तर तुम्हाला 4-5 ब्लॉग असेच बघायला मिळतील. पण मग हा व्हिडिओ कसा काय ठेवायचा तोपर्यंत. तर हा व्हिडिओ काही ठेवता येणार नाहीये त्यामुळे मला तो पोस्ट करावा लागेल. ऑल राईट ठीक आहे. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात. याचा उर्वरित भाग 29 एप्रिलला शूट होणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. तो बाय कुठल्या बाय. चॅनलला बघायला मिळेल माहित नाही. कदाचित माझ्याही चॅनलला बघायला मिळू शकतो. मी तेवढ्यात म्हणाले. मी असं पण शकते की याचा उर्वरित भाग घ्यायचा. काय सगळं.
अजून एक मेंबर आहे. तिसरी मेंबर ऍड झाली. आता प्रत्येक व्हिडिओचे 3 भाग Competition, होणार. पण मी फार प्रेमाने सजेस्ट करत होते त्यांना. फर्स्ट हाफ, सेकंड हाफ असं तुम्हाला बघायला आवडेल का? सांगा एंड बरं. प्रॉडक्ट. हा, आणि एंड प्रॉडक्ट. सो असं तुम्ही कॉमेंट्स करून सांगा की असं कुठला तरी ब्लॉग की जो 3 पार्ट्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि वेगवेगळा. हा, गुड आयडिया. प्लीज असे आम्हाला विषय करा. सजेस्ट करा. आज 29 तारीख आहे आणि सांगितल्याप्रमाणे आज शूटिंगचा दुसरा दिवस आहे. आपण आज ॲड शूट करतो आणि आता आम्ही ऑलरेडी ऐश्वर्याताईच्या घरी आलो आहे आणि कालच थायलंडहून आले मी परत आणि थोडीशी रात्री झोपले. ॲक्च्युली नाही, थायलंडहून आले, एक ऑडिशन होतं, मग ऑडिशनला गेले, तिकडनं घरी गेले, झोपले आणि आता सकाळी उठून आम्ही डोंबिवलीला आलो आहे आणि आता दिवसभर इथे शूट करणार आहोत. दिवसभर पण नाही, ॲक्च्युली दुपारी जेवून निघणार आहोत कारण संध्याकाळी ताईलासुद्धा काम आहे आणि परत परवा नाशिकला जायला निघायचं आहे, तर थोडी तयारीसुद्धा करायची आम्हाला. तर बघूया आता हे उरलेलं शूट कसं होतं ते. काहीच आठवत नाही, म्हणजे अगदीच ब्लँक व्हायला झालं आहे. त्याच्यामुळे मी आता पुन्हा एकदा शॉर्ट डिव्हिजन करायला घेतलं आहे. लेट्स सी. हां, बसल्यापासून घेऊया ना आईचं. तिडी दिसतंय, हे साफ कर ना. बसणार. तिडी. त्याच्यानंतर आपण ह्याचा एक शॉर्ट घेणार. तर इकडे कुठेतरी जरा म्हणजे ना फोन नंबर नको दिसायला. हा एक मध्ये तेच सांगते ना, थोडी इथेच येऊ पण का का? अशी येऊ? नाही, डायरेक्ट बसणार. हा चांगला वाटतो. माझा ह्याला शॉर्ट घेऊन टाकतो का? हा हवालाच घेतो आता. सगळे व्हिडिओ घेऊ की फोटो पण व्हिडिओ थोडं अजून त्यांच्या आयडियाला आहे. हे आता वरनं आहे ना, टॉपिश नको साईडला. थोडा विंडो दिसतो. हो ते डिग्रीला बघतो. ये तू बस ना. ऍक्शन. परफेक्ट. छान. म्हणजे वाचलं अजून थोडंसं थोडं. वाढव. हा बस. हा परफेक्ट वाटतो मला. ठेवा ठेवा तू खाली ठेवा त्याच्यावरती नुसतं हात फिरवा पाहिजे. आता पत्र काढून जायचं आहे. मदर्स डे आहे ना, म्हणून आम्ही ठरवलं होतं की आमच्या ब्रँडची साडी पाठवायची तुला. बघ आता आवडते का, कशी वाटते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पत्र पण आहे. लास्ट मूड होता तो हसत हसत हसत. रेडी? त्यांच्यावरती आहे ना फोकस. थांबा थांबा. पहिलं बाहेर बघत होतं ना. हा, बाहेर बघत बाहेर बघत हसताय हसताय. ओके आई बाय. शांततेत फोन कट करा आधी. फोन ठेवला, पत्राकडे लक्ष गेलं, स्माईल. मस्त. येस येस. असं आडवं. मी पण आधी तेच विचार केला. तो म्हणून असाच घ्यावा लागेल थोडासा असा. चांगला दिसतोय. मध्ये मध्ये उन्हाचे पॅचेस येत आहे. फक्त इथेच राहते, पुढे आहे का? त्यांनी तुला तो असा गजरात देऊ दे वेगळे आणि तू खुश हो, असं टाईपचं काहीतरी ठेवूया. हा, मग कुठेतरी थांबून तो हे कर. नाही गाडी आली कट कर. परत गेले त्याचं छान. असं आता एकमेकांकडे बघायचंय. एकमेकांकडेच बघायचंय. सांगा तिला परत. ओके रेडी. ओके 1 2 3 करा. ओके असंच बघा. छान. नाईस. असंच थोडंसं कन्व्हर्सेशन ठेवा. वाव नाईस. डन डन. थँक्यू. डन. कसं आहे झालंय आपलं शूट? बोला कसं झालं, कसं झालंय शूट? एकदा फक्त कॅमेरा लुक वाला एक घेऊया छान. एंडला एंड फ्रेम साठी फोटो काढ. फोटो काढ. आता माझ्या घरी आलोय. बघा आपली मंडळी आली आहेत. सो आता मम्माचं शूट आहे. स्माईल.
रेडी एकदा बोल आले 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 बस आले ना सांगणार या इथे. एंटर करते हां, मम्मा आमचा कुरिअर बॉय नाही मम्मा ऑलरेडी मी फक्त असं करणार आहे मम्मा फक्त एवढं करणार हा मम्मा तू इकडे उभी राहणार तुला फायनल मार्क देते इथेच हा आणि नेहमी बघतेस तसं बघ असं हा जसं तू रेग्युलरली करते तू पकड वाटल्यास दरवाजाला तू नेहमी दरवाजा कशी उघडशील खरं खरं आपलं घर असल्यावर दरवाजा उघडण्याआधी बाहेर कोणतरी आलाय हो असं बघणार मग डोर ओपन करायचं आणि घ्यायचं नाही जस्ट आधी दरवाजा उघडू नकोय बघ थोडं जवळ अजून फक्त सजेस्टेड हा मागे नाही बघायचं मग अशी सरळ ओके राहील ती ग थोडस दिसत चांगलं अव चांगलंच आहे पुढे जाऊन तो लीड होतोय नाही बेल वाजायची. अरे दिसतात बघ हा एवढंच बस बाबा फक्त एवढी टोपीच दिसते हा डोंट वरी ओके मम्मा तुला दरवाजा उघडून हा लाकडाचा तिथे यायचंय ओके तुम्ही ऑलरेडी बेल वाजवली आता तुला हे फक्त असं इकडनंच उघडायचंय ऍक्शन बोलला की आणि पुढे यायचंय नेहमी सांगा कळलं हो हो नेहमी नॉर्मली त्यांचं नाव घ्यायचं तुम्हाला आशा बोलायचं आशा हा आशू नाही हा, आशा ओके ओके रोलिंग कॅमेरा रोलिंग ऍक्शन येस परफेक्ट घेऊ शकता बाबा झालं, आता घ्यायचं आहे पाच मध्ये घ्यायचं एक घेऊन ठेव नाही एक फक्त क्लोज हाताचे हा 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 थांबा 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 मी सांगतो ह्याच्या ऍड्रेसवरती फोकस नको आहे नाही नाही नाही, नाही. उलटा दिलं तरी स्टिकर चालेल. दिसू दे असं काही नाही लावता उलटं दिलं तरी हा मग उलट द्या हा. तू इकडेची फोनवर बोल बघ एकदा इकडनं असं घे. हे फोटो कुठला तू कुठे गेला म्हणतो सिटिंग तिन्ही वजन नको असं हा. मी सगळीकडे नाहीतर मग आतमध्ये आहे पण आपला थोडासा अंधार अच्छा. सपोजली झालं राजा नाही आहे. खूप टाईट आहे इथे चेअर ठेवू का एकदा? खूप नको वाटतं. छोटं काही नाही टीचर असे ठेवतो चालेल मग हे सारखे आहे मग आपण टीचर इकडे नाही ओके हे जरा एक मिनिट हा. हे आत्यांची आणि इकडे लावते आउटडोअरनीच येते असं का नंतर मग क्लोजच करूया जिथे मी बोलते ना तिथे हा हा मला पाठवा तू माझ्यासाठी वेगळ्याच अड्रेस मी कधीच ब्रँडेड करणार नाही. असं नाही आता येणं नाईट पण बरोबर आहे मी पण छान दिसते असं नॅचरलच वाटतं फोटोज पण दिसते तुझं बोलू नका मी बोलू. पार्सल आली आहे मला छान छान कधी साडी आहे मम्मा अगं तुझ्यासाठीच आणलंय ते मदर्स डे आहे ना थँक्यू किती गुड आहे थँक्यू आय लव्ह यू मम्मा लव यू बच्चा लव छान स्माईल कर इकडे नाही इकडे नाही, परत परत घे इकडे हा संगीताने तुझ्याकडेच हा तू माझ्याकडे नाही बघायचं हा ओके कॅमेरा रोलिंग ऍक्शन थँक्यू मम्मा थँक्यू बाबू थँक्यू आय लव्ह यू लव यू बाळा तिकडे तिकडे लव यू बाळा खूप छान आहे साडी मस्त आणि छान आता हस फक्त इकडे नाही बघायचं हा. काय ओके आता क्लोज नाही एकदा. बरोबर. हस. काहीतरी आलं होतं ओके
अशा तयार होऊन आलेल्या आहेत सुंदर्या. ओके रेडी. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. या जवळ येऊ शकतात थोडे. काय करू जवळ या ना थोडे. खूप जास्त डिस्टन्स आहे ना. असं तिकडे बघू का थोडं हां चालेल. पूर्ण ॲड जर का अजूनही बघितली नसेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजवरती म्हणजेच थ्रेड अँड ठुमकाच्या तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर किंवा सुरुची आडारकर आमच्यापैकी कुणाच्याही इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला ही ॲड पूर्ण बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब पेजवरती सुद्धा ही ॲड आहे. आवर फर्स्ट कोलॅबरेशन असं त्या ॲडचं नाव आहे. आणि नक्की बघा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.